हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील तलाठी भरतीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाच्या कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते ते आपण आज बघणार आहोत। सोप्या भाषेमध्ये मागे जे 2023 ला आपली जी तलाठी भरती झाली, एक मिनिट, जे 2023 ला तलाठी भरती झाली, या तलाठी भरतीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ताच्या कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते ते आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, चला तत्पूर्वी माझी थोडी ओळख करून देतो। माझं नाव आहे प्रवीण निकुरे। मी याआधी तलाठी एक्झाम क्रॅक केलेली आहे। या व्यतिरिक्त आणखी 2 एक्झाम क्रॅक केलेले आहे गणित बुद्धिमत्तामध्ये। दोन्ही तलाठी भरतीमध्ये 2019 ची तलाठी भरती, 2023 ची तलाठी भरती, या तलाठी भरतीमध्ये पैकीच्या पैकी गुण घेतले आहे गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये। ठीक आहे, हा माझा स्कोर आहे, तुम्ही बघू शकता। थोडं घाईमध्ये फास्टमध्ये सांगून देतो, तुमचा पण वेळ महत्त्वाचा आहे, अमूल्य आहे। ठीक आहे, हे माझे या 3 मी एक्झाम क्रॅक केले आहेत। तलाठी भरती 2019 मध्ये इथे माझं सिलेक्शन झालं होतं। हा माझा स्कोर आहे। मॅथ रिजनिंगमध्ये पैकीच्या पैकी गुण आहे। या व्यतिरिक्त 2023 ची पण एक्झाम दिली होती, इथे पण माझा मॅथ रिजनिंगचा स्कोर 50 पैकी 50 आहे। चला, हे झालं माझी अल्पशी ओळख। आता आपल्या डायरेक्ट याच्याकडे वळू, गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये। आणि हां, बघा मित्रांनो, हे टॉपिक्स प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करून प्रॉपरली सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये केल्यानंतर तुमच्यासमोर हे टॉपिक्स मी आणलेले आहे। त्यामुळे निश्चितपणे तुम्ही याचा अभ्यास करा। ठीक आहे, ओके, झालं। आणखी काय? आणि हां, हे तुम्ही क्रॉस चेक पण करू शकता मित्रांनो, क्रॉस चेक पण करू शकता। ज्यांना कोणाला जर याच्यावर हे विश्वास बसत नसेल तर तुम्ही क्रॉस चेक करू शकता, प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करू शकता। तुम्हाला याच गोष्टी तुम्हाला इथे दिसेल। ठीक आहे, मी स्वतः एक्झाम क्रॅक केली आहे। त्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागते, काय काय गोष्टी कराव्या लागते, त्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहे आणि त्या गोष्टी माहीत आहे म्हणूनच मी एक्झाम क्रॅक केली आहे। ठीक आहे, आणि त्याच गोष्टी माझ्या नेहमीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसते। ओके, चला, त्यामुळे निश्चितच तुम्ही चॅनलसोबत जुळा, चॅनलला सबस्क्राईब करा। याच्यानंतर आणखी अशाच प्रकारचे चॅनलवर तलाठी भरतीचे व्हिडिओज येत राहतील। हो, आणि महत्त्वाचं म्हणजे हे रिझनिंगचं आहे। ठीक आहे, रिझनिंगचं। ठीक आहे, इथे बघा, सर्वात जास्त फोकस तुमचा इथपर्यंत होता, सर्वात जास्त फोकस या पहिल्या 10 चॅप्टर्स होता। आणि काही आहे ना, हे अल्टरनेटिव्ह विचारले आहे, काही ठिकाणी याचे 2-3 टॉपिक्स बाहेर काढले, काही इथले टॉपिक्स विचारले, हे अल्टरनेटिव्ह विचारले। प्रत्येक तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। अक्षर मालिका, अंक मालिका, अक्षर अंक मालिका, याच्यावर अक्षर मालिकेवर 1 प्रश्न विचारला होता, अंक मालिकेवर 3 प्रश्न विचारले होते, अक्षर अंक मालिकेवर 1 प्रश्न विचारला होता। ओके, 3 आणि 1 4 आणि 1 5 प्रश्न या एका घटकावर होते। हे एकच घटक नसून 3 सेपरेट चॅप्टर्स आहे। मी पण रिझनिंग शिकवत आहो मित्रांनो, त्या बॅचमध्ये पण तुम्ही करू शकता। अगदी डिटेलमध्ये या गोष्टी मी करून घेतलेल्या आहे तुमच्याकडून। ठीक आहे, सांकेतिक भाषा, आता बघा, काही शिफ्टला डायरेक्ट प्रश्न होता, माझ्या शिफ्टला सांकेतिक भाषेवर प्रश्न नव्हता। ह्या 3चा संबंध जोडून 1 प्रश्न विचारला होता। काही ठिकाणी त्याचा संबंध, समान संबंध की ॲनालॉजी याच्यासोबत जोडून 1 प्रश्न विचारला होता काही शिफ्टमध्ये। ओके, आणि समान संबंधाचे 2 क्वेश्चन होते, आणि दोन्ही पण काही शिफ्टमध्ये क्लस्टर, लेटर क्लस्टरवर होते। माझ्या शिफ्टला पण दोन्ही प्रश्न लेटर क्लस्टरवर होते। आणि हां, बघा मित्रांनो, मी तुम्हाला शिकवतो याच्यामध्ये, हे सध्या हे चॅप्टर व्हायचं आहे आपलं, समान संबंध चॅप्टर व्हायचं आहे रिझनिंगचं। माझ्या ॲपवर बॅच आहे, समान संबंध चॅप्टर व्हायचं आहे, परंतु काही काळजी करू नका। ते जेव्हा चॅप्टर घेईन ना, हे सध्या कोणतं, मला वाटतं हे 1-2 चॅप्टर चालू आहे वरचेवाले, मला वाटते काय, हे झालं आहे। ठीक आहे, वरचे 2च चॅप्टर झाले। याच्यामध्ये लेटर क्लस्टर याच्यावर फोकस आहे, आणि तुम्हाला हे प्रॉपरली कसं काय ते सगळं शिकवतो मी, काही काळजी करू नका। संख्यांवरील क्रिया 1 प्रश्न होता, आणि त्याच्यासोबत 1 अंकांचे कोडे, हे पण चॅप्टर तुम्हाला करायचं आहे। तार्किक विश्लेषण, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, 2 प्रश्न। तार्किक विश्लेषणमध्ये विधान व निष्कर्ष किंवा स्टेटमेंट अँड कन्क्लुजन याच्यावर प्रश्न विचारला आहे। याच्या आतमध्ये याच्यावर प्रश्न विचारला। आकृत्यांवर क्वेश्चन, आणि या आकृत्यांवर क्वेश्चनवर 1 क्वेश्चन होता, आणि जास्तीत जास्त शिफ्टला कोणती आकृत्यांची सिरीज, आकृत्यांची मालिका याच्यावर प्रश्न होता। ठीक आहे, आकृत्यांची मालिका किंवा आकृती पूर्ण करा याच्यावर 1 प्रश्न
विचारला आहे. क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण याच्यावर एक प्रश्न, दिशा किंवा डायरेक्शन्स याच्यावर एक प्रश्न. आता बाकीचे जे खालचे आहे ना ते अल्टरनेटिव्ह याला वगैरे कुठले तरी इथले 2-3 टॉपिक बाहेर काढले का हे याच्यावर विचारले असे टॉपिक्स आहेत. त्यामध्ये वयवारी, एज, पुनर्मांडणी, रिअरेंजमेंट, तुलना किंवा कंपॅरिझन, नातेसंबंध किंवा ब्लड रिलेशन, आसन व्यवस्था किंवा सिटिंग अरेंजमेंट आणि रांगेतील स्थान किंवा रँकिंग याच्यावर क्वेश्चन्स आले आहे रिझनिंगमध्ये. ठीक आहे. जास्तीत जास्त फोकस वरच्या 10 चॅप्टर्स करा आणि त्यानंतर बाकीच्या चॅप्टर्सवर तुम्ही फोकस करा. आणि हां मित्रांनो, याच्या आधी जवळपास असाच एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड केला होता, परंतु त्याचा थोडा माईक खराब होता, त्यामुळे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल कदाचित, त्याची थोडी रीच डाऊन झाली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी शूट केला आहे, थोडं काही गोष्टी नवीन याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे. आता मॅथचे कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले ते सांगतो. बा कंचे बागुबेव किंवा व्ही बॉडमास याच्यावर एक प्रश्न आला होता. वर्ग आणि वर्गमूळ याच्यावर एक प्रश्न आला होता. घातांक व करणी याच्यावर एक प्रश्न आला होता. बघा हे जे वरचे 3 चॅप्टर आहे ना, संख्या पद्धती याचं पण तुम्ही एक चॅप्टर म्हणू शकता किंवा सरळ रूप द्या याचं पण तुम्ही एक सेपरेट चॅप्टर म्हणू शकता. परंतु हे जे चॅप्टर्स आहे ना, हे तुम्हाला 3 चॅप्टर्स आहे ना ॲज अ सेपरेट चॅप्टर तुम्हाला शिकावं लागेल, जे की मी तुम्हाला शिकवून दिलेलं आहे, प्रॉपरली डिटेलमध्ये गोष्टी करून दिलेल्या आहे आणि त्याचाच फायदा तुम्हाला इथे दिसत आहे. ठीक आहे. शेकडेवारी, आता बघा काही शिफ्टमध्ये डायरेक्ट प्रश्न नव्हता, परंतु त्याचा संबंध याच्यासोबत जोडला होता, त्याचा संबंध इथे जोडला होता. आणि माझ्या शिफ्टला नफा व तोटासोबत संबंध जोडून क्वेश्चन विचारला होता. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता एक्झाम बॉडी कशी करत आहे, 2 चॅप्टरला एक मिक्स करून प्रश्न विचारत आहे, ते तुम्हाला इथे करायचं आहे. ठीक आहे. सरळ व्याजवर 2 प्रश्न, माझ्या शिफ्टला 2 प्रश्न होते. काही शिफ्टला काय होतं, एक प्रश्न सरळ व्याजवर होता आणि एक प्रश्न चक्रवाढ व्याजवर होता. ठीक आहे. कार व काम एक प्रश्न, रेल्वे एक प्रश्न, नळ व टाकी एक प्रश्न, गुणोत्तर व प्रमाण एक प्रश्न. चला 11 टॉपिक आणि एक 12वा अंकगणितीय श्रेणी. हे जे एकूण हे 11 आणि हे 12वा टॉपिक, तसं एक सरासरी टाकून द्या याच्यामध्ये. हे जे 13 टॉपिक आहे ना, 12 ते 13 टॉपिक आहे ना, याला जास्त फोकस करा. याच्यावर जास्त फोकस होता एक्झाम बॉडीचा. ठीक आहे. एक्झामनंतर याच्यावर जास्त फोकस होता. त्यानंतर आता यालाच काही अल्टरनेटिव्ह चॅप्टर्स आहेत, ते एक्झाममध्ये क्वेश्चन्स आले होते. कोणकोणते, वेग वेळ अंतर, हे याला कशाने रिप्लेस केलं, हे काळकाम, रेल्वे, नळ व टाकी, हे जे 3 चॅप्टर्स आहे ना, त्या 3 चॅप्टर्सपैकी काही ठिकाणी काही शिफ्टमध्ये वेग वेळ अंतर आणि बोटो प्रवाह ह्या 2 चॅप्टरद्वारे रिप्लेस केलं झालं. एखादी चॅप्टर त्यातलं इकडं मागे पुढे केलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे काय तर कोणकोणत्या शिफ्टमध्ये रेल्वेवर प्रश्न आला नव्हता, परंतु बोट प्रवाहावर आला होता. कोणकोणत्या नळवळ टाकीवर आला नव्हता, परंतु वेगवेगळे अंतर किंवा बोट प्रवाह यापैकी कोणतरी एका चॅप्टर्सवर आलेला होता. त्यानंतर संख्या पद्धती, हे एक छोटा इझी क्वेश्चन होता, संख्या पद्धतीमध्ये हे तुम्ही चॅप्टर्स वगैरे कन्सिडर करू शकता. त्यानंतर लसाई मसाई, वय, भागीदारी आणि सूट व कमिशन इत्यादी घटकांवर मला क्वेश्चन्स दिसले. बघा मित्रांनो, तुम्हाला याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. हे रिझनिंगचे टॉपिक्स आहे. रिझनिंगच्या टॉपिक्सवर सर्वात जास्त फोकस वरच्या 10 टॉपिक्सवर करा. त्यानंतर मॅथमध्ये सर्वात जास्त फोकस इथे वरच्या 13 टॉपिक्सवर करा. आणि हां, हे बाकीचे पण तुम्हाला टॉपिक्स करायचे, बरं नाही करायचे असे नाही, करायचे आहे. चला, तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल, अगदी मित्रांनो खूप डिटेलमध्ये ॲनालिसिस करून तुमच्यासाठी मी व्हिडिओ आणलेला आहे. त्यात निश्चितच याचा फायदा करून घ्या. प्रॉपरली टॉपिक तुम्ही तुमच्या हातानं लिहा, ते टॉपिक तुम्ही करा. आणि केवळ हेच नाही, याच्या व्यतिरिक्त आणखी काही टॉपिक्स आहे जे मी प्रॉपरली ॲनालिसिस करून तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाइड करेल, की त्यातले टॉपिक्स तुम्ही करा. ठीक आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. आणि हां, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन, मराठी ॲस्पायरंट या ॲपवर जाऊन तुम्ही माझ्याकडून क्लास करू शकता. क्लासची लिंक बघा, ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे, कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे आणि आपलं ॲप प्ले स्टोअरवर पण अवेलेबल आहे. एक पोस्टर पाहून घ्या माझं, ते मॅथ रिझनिंगचं तलाठी भरतीसाठी. ठीक आहे. हे पोस्टर आहे, तलाठी भरती 2025 आउट ऑफ मॅथ्स अँड रिझनिंग बाय प्रवीण निकुरे. हे बॅचचं पोस्टर आहे. तलाठी भरती 2019 मध्ये मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण आहे.
2019च्या तलाठी भरतीमध्ये मला गणित आणि बुद्धिमत्ते म्हणजे पैकीच्या पैकी गुण आहे. सोबतच 2023च्या पण भरतीमध्ये मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण आहे. तलाठी भरती 2019मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं ॲज अ तलाठी म्हणून, परंतु ॲज अ तलाठी म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं 2019च्या भरतीमध्ये. परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे मला तिथे जॉईनिंग मिळाली नाही. त्यानंतर मी 2 एक्झाम दिल्या. त्या दोन्हीच्या दोन्ही पण एक्झाम मी क्रॅक केल्या. 2020मध्ये 22ला जॉईनिंग झाली होती मला ॲज अ पोस्टमन म्हणून मी जॉईन केलं आहे. त्यानंतर 2023ची भरती दिलेली होती. तेव्हा पण ते ॲज अ पोस्टमन या पदाला पण सेम पगार होता, तलाठी पदाला पण सेम पगार होता तेव्हा 2023मध्ये. त्यामुळे मी तेवढं काही तलाठी भरतीला फोकस केला नव्हता. ओके, आशा करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल, डबल होत आहे का, ठीक आहे, एक लाईक कराल तुम्ही. आणि ज्यांना मला बॅच जॉईन करायचं असेल त्यांनी निश्चितच ॲपवर तुम्ही व्हिजिट द्या. हे मॅथ रिझनिंगची बॅच आहे, हे सेपरेट मॅथची बॅच आहे आणि ही सेपरेट रिझनिंगची बॅच आहे. ज्यांना कोणाला फक्त रिझनिंगच शिकायचं असेल माझ्याकडून तर रिझनिंग शिका. कोणाला फक्त माझ्याकडून फक्त मॅथच शिकायचं असेल त्यांनी फक्त मॅथ शिका. ओके, थँक्यू.